तर हॅलो मित्रांनो, तुमचं वापस स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओसोबत. तर हो मित्रांनो, तुमच्यासाठी आज आणली आहे सेलेरिओ. तर ही कुठे तुम्हाला अगोदर सांगतो, तर साई मोटर्सवरती ही कार अवेलेबल आहे. यांचा ॲड्रेस होणार मित्रांनो जळगावमध्ये दौड हायवेला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला गायत्री हॉस्पिटलच्या सामने होणार आहेत. तर आपण जाऊया डायरेक्टली गाडीच्या स्पेसिफिकेशनकडे. ही गाडी होणार आहे व्हाईट कलरमध्ये. सेलेरिओ ही कार आहे, त्याची स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगणार आहेत. इथं तुम्हाला फर्स्टला इथं क्रोम फिनिशिंगमध्ये सुझुकीची ब्रँडिंग दिलेली आहे. आजूबाजूला पण तुम्हाला दोन साईडला क्रोम फिनिशिंगमध्ये दिलेल्या दोन लाईन्स आहेत. ब्लॅक कलरची बॉडी दिलेली आहे. हे बंपर पण व्हाईट कलरचं विथ ब्लॅक कलर फिनिशिंगमध्ये आहेत. इथे तुम्हाला जी दिलेली आहे ती म्हणजे इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला फॉग लॅम्प दिलेले आहेत. फॉग लॅम्प विथ तुम्हाला वरती पण दिलेले आहेत, ते म्हणजे की हेलोजन लॅम्प दिले तुम्हाला वरती आणि तेही साईड इंडिकेटर सोबत. तर हो, दोघी साईडला पण सेमच आहे. याचा जो ग्राउंड क्लिअरन्स होणार आहे मित्रांनो, तो ग्राउंड क्लिअरन्स होणार आहे 165 mm. तर हो, आणि फ्रंट साईडला याचे मिरर्स आहेत. बट आता ही गाडी जी आहेत ना, ती डिलिव्हरीसाठी तयार आहे, त्यामुळे याच्या साईडला इथं डिझायनिंग करण्यात आलेली आहेत. इथं दोन वायपर्स दिलेले आहेत. तर हो, सिम्पली एकदम ते बघू शकता. वरती एक अँटिना दिलेला आहे सिंपल प्रकारे. आपण गाडीच्या साईडला जाऊया. इथं तुमचे जे व्हील्स आहेत, जे टायर्स आहेत या गाडीचे, तुमचे 15 इंचेसचे दिलेले आहेत अलॉय व्हील्स. बट सिंपल व्हील्स आहेत, व्हील कवर दिलेलं आहे. सिम्पली एकदम बेसिक व्हील आहेत, फक्त याच्यावरती कवर्स चढवलेले आहेत. इथं तुम्हाला दिसून जाईल साईड इंडिकेटर्स दिसून जाईल तुम्हाला, त्याला रिफ्लेक्टर पण बोलू शकतो आपण. इथं तुम्हाला मिरर पण दिलेले आहेत, ॲडजस्टेबल मिरर आहेत. इथं तुम्हाला खालच्या साईडला ब्लॅक बॉर्डर दिलेली आहेत आणि तेही क्रोम फिनिशिंगच्या सोबत. वरती बघू शकतात आपले मिरर्स आहे. इथं जे डोअर्स हँडल्स आहेत ते व्हाईट कलर्समध्ये अवेलेबल आहेत ओपनिंगसाठी. इथं कीचा अनलॉक वगैरे तुम्हाला दिलेला आहेत. वरती तुम्हाला ब्लॅक बॉर्डरमध्ये इथं एक कोटिंग दिलेली आहे, ब्लॅक बॉर्डर केलेली. इथं फक्त तुम्हाला इथं सेलेरिओची ब्रँडिंग म्हणून जाईल. या साईडला एकदम सिम्पली आहेत, तुम्ही बघू शकता. या साईडला पण तुमचे डोर ओपनिंगसाठी व्हाईटच दिलेले आहेत, बाकी काही नाही. या साईडला तुम्हाला ब्लॅक बॉर्डर दिले आहेत. फ्रंटला तुम्हाला तशी ब्लॅक बॉर्डर नाही दिसणार, तुम्हाला बॅक साईडला दिसून जाईल. एकदम सिम्पली आहे. आता आपण या गाडीच्या बॅक साईडला जाऊया. बॅक साईडला तुम्ही बघू शकता त्याच्या टेल लॅम्प आहेत. एकदम सिम्पली आहे, काही गोंधळलेले नाही, एकदम इझी टू वे समजू शकता तुम्ही याला. खालती रिफ्लेक्टर दिलेले आहेत. इथं तुम्हाला जो मिरर्स आहे तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुझुकीची ब्रँडिंग दिलेली आहेत. ओपनिंग साईड व्हाईटच दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगितले जे फ्रंटला आणि बॅक साईडला तसेच इथं पण डोर्स दिलेले आहेत ओपनिंगसाठी. इथं तुम्हाला चाबीचा अनलॉक दिलेला आहे. बाजूला सेलेरिओची ब्रँडिंग दिलेली आहे. या गाडीला टोटल 5 डोर्स आहेत मित्रांनो. तर हो, इथं पार्किंग कॅमेरा दिलेला आहे. इथं रिफ्लेक्टर दिलेले आहेत, प्लस 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहेत. याचं तुम्ही बघू शकता. सायलेन्सर पण याचे खालच्या साईडला आहेत. टोकन देण्यासाठी इथं एक जागा दिलेली आहे. ग्राउंड क्लिअरन्स मी सांगितलेलं आहे तुम्हाला 165 mm आहेत, चेक करू शकता तुम्ही. तर याची जी पेट्रोल टँक होणार आहे, ही पेट्रोल टँक हो पेट्रोल व्हेरियंटमध्ये, तर 32 लिटर याची पेट्रोल टँक होणार आहेत. तर हो, 32 लिटरची. आणि या साईडला पण सेमच आहे, ब्लॅक बॉर्डर्स वगैरे क्रोम फिनिशिंग. इथं पण हँडल्स दिलेले तुम्हाला त्याच टाईपचेच. या साईडने पण मिरर्स ते ॲडजस्टेबलच आहेत. रिफ्लेक्टर वगैरे सगळं काही सेम आहे. या साईडने पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी याचा बूट स्पेस दाखवून देतो. याचा मला वाटतं याचा 315 लिटरचा बूट स्पेस अवेलेबल आहे समथिंग. या साईडला तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक सांगायचं विसरलो, जर तुम्हाला ब्रेक लाईट दिलेला आहे, तर हो, तो रिफ्लेक्टर पण तुम्ही त्याला बोलू शकता. ब्रेक लाईट आहे तो तुमचा. इथं तुम्हाला कव्हरिंगसाठी इथं एक ट्रे दिलेला आहे, तिथं तुम्ही तुमचे वस्तू वगैरे ठेवू शकतात. बट इथं तुम्ही बघू शकता, इथं तुमचा बूट स्पेस हा खूप मोठा आहे. 315 mmचा मला वाटतं लिटरचा हा बूट स्पेस आहे. चांगल्या प्रकारे मोकळा. तुम्ही तर तुमच्या बॅग्स वगैरे सगळं काही ठेवू शकता. ते काही चांगल्या प्रकारे एक खूप मोकळ्या म्हणजे की याचा मला बूट स्पेस हा खूप आवडला चांगल्या प्रकारे याचा. तर तुम्ही याला खाली करू शकतात. बूट स्पेसच्या मामल्यात ही गाडी मला आवडली मित्रांनो. या साईडला पण या प्रकारे याचे बॉर्डर्स आहेत. तिथं हायड्रॉलिक्सचे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. डोर्स ओपनिंग आणि ऑफसाठी तर तुम्हाला मला वाटतं बहुतेक साऊंड्स लॉक करण्यासाठी इथं ही लेअरिंग केलेली असते. या प्रकारे आहे ही कार. तर तुम्हाला आतून मी याची स्पेसिफिकेशन पण दाखवून देतो. तर आपण हे कारला आता आतून ओपन करूया. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी अगोदर फ्रंटला घेऊन जातो, मग बॅकला घेऊन जातो. आता आपण याचे डोर्स जे ओपन करूया. चाबीचं आपल्याला काही काम नाही आहे सध्याच्या कंडिशनला, कारण की हे ऑन ऑफ बटनवरती पण होऊन जाते, बट आपण चालवणार नाही आहे हिला. इथं याची चाबी थोडी अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता. तुम्हाला याचे डोर्स मी दाखवून देतो. याचे डोर्स आहेत तुम्ही इथं लॉक अनलॉकचे दिलेले आहेत. ग्रिपिंग दिलेली तुम्हाला पकडण्यासाठी. इथं तुम्ही बघू शकतात. इथं तुम्हाला बॉटल लॉकर दिलेलं आहे. तिथं बॉटल ठेवण्यासाठी कवर्स दिलेले आहेत, डॉक्युमेंट वगैरे ठेवण्यासाठी. इथं तुम्हाला स्पीकर दिलेले आहेत. 4ही डोर्सला तुम्हाला इथे स्पीकर म्हणून जातील मित्रांनो. तर हो, मी याला क्लोज करत येता. याला क्लोज केलेले आहेत मी. तर याच्या आधी आपण AC बघून घेऊया. याचं इंटेरियर तुम्ही बघू शकता. या प्रकारे याचं इंटेरियर अवेलेबल आहे तुम्हाला एका चांगल्या कंडिशनमध्ये. याला 4 AC अवेलेबल आहेत. ते म्हणजे की फ्रंट इकडे एक आहेत, इथं 1, 2, 3 आणि इथं एक 4 AC. आपला ACचा पॉईंट क्लिअर झालेला आहे. तर याचं तुम्ही स्टेअरिंग बघू शकतात. एक मस्त फिनिशिंग म्हणजे स्टेअरिंग आहे, बट सिम्पली आहेत. इथं तुम्हाला कॉलिंग्स वगैरेचे आन्सरिंग वगैरेचे इथं तुम्हाला दिलेलेच नाही आहे. इथं तुम्हाला सुझुकीची ब्रँडिंग दिलेली आहे. तिथं एअर बॅग इथं अवेलेबल आहेत या कार्समध्ये.
एअरबॅग्स वगैरे, आणि याचा जो ट्रान्समिशन आहे तो ऑटो आहे. त्याचं तुम्ही मीटर बघू शकता, सिम्पली आहे, साधं सिम्पल. तुम्हाला दिसत आहे की आपले डोर्स ओपन्स वगैरे असलं तर आपल्याला इथं दाखवून देते. इथे तुम्ही दाखवून देते मित्रांनो. इथं तुम्ही मीटर्स वगैरे चेक करू शकतात. यात तुम्हाला नॉब्स वगैरे दिलेले आहेत, लाईट्स वगैरे ॲडजस्टमेंटच्या तुम्ही बघू शकता तिथं लाईट्स वगैरे. आणि तो तुम्हाला AC दिलेला आहे, तुम्ही AC इथं ॲडजस्ट करू शकतात. त्या साईडला पण, या साईडला पण तुम्ही बघा, कारण की खूप लोकांना समजत नाही की AC आहे. हे AC अवेलेबल आहेत मित्रांनो. तर तुम्हाला एक छोटासा मस्तवाला एक डिस्प्ले अवेलेबल आहे, तो एक डिजिटल टाईप. तर तुम्हाला लॉक बघा, लॉक करण्यासाठी कसा आवाज दिला आला आवाज, ही अनलॉक झाली आपली गाडी. इथून तुम्ही लॉक अनलॉक करू शकता. तुमचे डोअर्सचे जे मिरर्स आहेत तुम्ही खालतीवरती करू शकता, त्यांना तुम्ही लॉक करू शकतात. तर हो, आणि इथं बटन्स आहे तुम्ही बघू शकता. या प्रकारे इथं मी बटन्स प्रेस करत आहे. आपले जे साईड इंडिकेटर्सचे ॲरो चालू झालेले आहेत मित्रांनो. तर हो, इथं ACचे कॉम्पोनंट्स दिलेले आहेत. तर ACचे तुम्हाला इथं AC ऑन ऑफ होऊन जाईल मित्रांनो. तुम्ही बघू शकतात. याची तुम्ही इथं टेम्परेचर चेंज करू शकतात. तुम्हाला ACची तुम्ही हवा चेंज करू शकतात, खालती वरती समथिंग वगैरे एक्सेट्रा. इथे तुम्हाला चार्जिंग सॉकेट दिले आहेत 12 वॅटचे. तुम्ही इथून तुमचा मोबाईल चार्ज करू शकतात. एक्स्ट्राचे सॉकेट पण दिलेले आहेत. इथं मोबाईल ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. तिथं तुम्हाला ग्लास ठेवण्यासाठी, बॉटल्स ठेवण्यासाठी जागा दिलेली आहेत. हे तुमची गिअर सिस्टीम आहे मित्रांनो. इथं तुम्हाला हँड ब्रेक सिस्टीम दिलेली आहे. तिथं तुम्हाला डोर्सचे विंडोज खालतीवरती करण्यासाठी सिस्टीम दिलेली आहे. तर इथं तुमचे जे सीट बेल्ट्स असतात ते लागत असतात मित्रांनो, लॉक होत असतात त्याच ठिकाणी. तर तुम्हाला ड्रॉअर पण दिलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी ड्रॉअर दिले आहेत. इथं तुम्हाला क्लच, ब्रेक सिस्टीम सगळं काही इथं चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत. ही पण चांगल्या कंडिशनमध्ये. तर तुम्हाला सांगितलंच आहे मी, इथं तुम्हाला तुमची जे आहेत ना स्टेबल कार करण्यासाठी मोड असतात. तुमची की जसे मिरर्सची साईड्स जे रिफ्लेक्टिंग असतात ते कधी स्ट्रेट जाते कधी खालती येते, त्यासाठी हे बटन्स दिलेले असतात. बाकी तुमचे इंडिकेटर्स ऑन ऑफसाठी दिलेले आहेत. स्पेसिफिकेशन्स बाकी तुम्हाला या गाडीमध्ये काही जास्त अवेलेबल नाही आहे. बट आता तुम्ही डॅशबोर्ड बघू शकता, ते काय चांगल्या प्रकारे फील देतो आपल्याला. या साईडने पण सन कवर दिलेलं आहे तुम्हाला. इथं पण एक मिरर आहे. इथं तुम्ही बघू शकता, तिथं पण एक लाईट्स दिलेलं आहे तुम्हाला ऑन ऑफसाठी. इथं हँडग्रीप दिलेले आहेत पकडण्यासाठी तुम्हाला. तर हो, इथं तुम्हाला माईक दिलेला आहे. मला वाटतं माईक नंतर लावलेला आहेत, कॉलवर बोलण्यासाठी इथं माईक दिलेला आहे. तर हो, या प्रकारे आहेत. आपण बॅक साईडला जाऊन आता गाडीचा स्पेस बघूया कसं आहे. तर बट तुम्ही याचे लेदर्स बघू शकतात. याचे चांगल्या प्रकारे लेदर लावलेले शीट्स कवरला मित्रांनो. तर हो, एका मस्त प्रकारे इथं लेदर्स लावलेले आहेत गाडीला, तुम्ही बघू शकतात. आणि व्हाईट कलरमध्ये याची जी वरची जसे की याला कोटिंग केलेली आहेत. तर हो, याला आपण वरती करू शकतो. तर या प्रकारे मिरर पण ॲडजस्टेबल आहेत. आणि बघू शकतात तुम्ही बॅक साईडला आपण बघू शकतो तुम्ही, इथं पण चांगला एक प्रकारे स्पेस अवेलेबल आहे. बट तुम्हाला मी मागे जाऊन दाखवतो डायरेक्टली. आता याचा जो स्पेस आहे हा एक चांगल्या प्रकारे इथं स्पेस दिलेला आहे. बॅक साईडला आलेलं तुम्ही बघू शकतात. चांगला एक म्हणजे एक बिलासभरचं पुढे इथं गॅप आहे. तिथं तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकतात, फाईल्स वगैरे काहीतरी. इथं तुम्हाला तुमचा दिलेला आहे सीट बेल्ट, हो ना, इथं सीट बेल्ट दिलेला आहे. एक चांगला गॅप आहे की इथं मी आराम करू शकतो. इथं सीट्स पण आहेत. इथं बेबी सीट बेल्ट पण इथं अवेलेबल आहेत. आणि इथं ही गाडी आहे ती 5 सीटर गाडी आहेत मित्रांनो. तर हो, या साईडला पण तुम्हाला हँड ग्रीप दिलेली आहे, जसे की हँडल्स पकडण्यासाठी. या साईडला पण दिलेले आहेत सेम तुम्हाला. व्हाईट कलरमध्ये याची चादर्स लावलेले आहेत, कोटिंग केलेली आहे. त्याला ऑलरेडी VIP लुक देत आहे. या प्रकारे इथं एक ट्रे आहे, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं होतं. आपला हा ब्रेक लाईट पण दिलेला आहे. तर हो, या प्रकारे इथं याचे सीट्स आहेत, तेही लेदर फिनिशिंगमध्ये. इथं चांगला स्पेस आहे. इथं मॅट ही ओल्ड टाईप आहे, कारण की ही गाडी ही ओल्डच आहे, सेकंड हँड कार आहे ही. साई कार्स मोटर्सला अवेलेबल आहेत. तर नक्की या बाय करा. तुम्हाला सांगितलं या साईडला पण स्पीकर्स आहेत. 4ही डोर्सला तुम्हाला 4 स्पीकर दिलेले आहेत मित्रांनो. तर हो, या प्रकारे याचा बॅकचं होतं. आणि याचा जो डिस्टन्स आहेत ना, म्हणजे की माझ्या डोक्यावरचा जो डिस्टन्स आहे, हा वाला डिस्टन्स, हा पण एक खूप मोकळा चांगला डिस्टन्स मला इथं मिळाला माझ्या हाईट्सनुसार. माझी 5 फूट 5 इंचेचं हाईट आहे, बट मी इथं कॅपेबल आहेत बसण्यासाठी. तर हो मित्रांनो, आणि साऊंड क्वालिटी पण खूप चांगली येतली. तुम्ही ते पण मी चेक केली आहेत. तुम्ही चेक करा नक्की या गाडीला बघण्यासाठी. तर आपण जाऊया टाकलं आता इंजिनकडे. आपल्या इंजिनचे स्पेसिफिकेशन बाकी आहेत, तर इंजिनकडे जाऊया. तर आपण आता गाडीचे इंजिनचे स्पेसिफिकेशन बघूया. दादांनी आपल्याला याचं बोनेट ओपन करून दिलं आहे, आपल्याकडनं ओपन न होत होतं. तर आपण इंजिनचे स्पेसिफिकेशन पाहूया आता. तर तुम्ही आता मी एक चेक करते, तुम्ही बघू शकतात. तर आपण इंजिनचे स्पेसिफिकेशन बघूया. तरी तुम्हाला 998 CCचं याचं इंजिन अवेलेबल आहे, विथ 3 सिलेंडरमध्ये. आणि 65 BHP एक पॉवर क्रिएट करते. आणि 83 mmचा टॉर्क पण क्रिएट करते ही गाडी. बट याचं जे ॲव्हरेज आहे ते दिलेलं आहे 25 ते 26 किलोमीटर दिलेलं आहे, कंपनीने क्लेम केलेलं आहे. तर तेवढं ही ॲव्हरेज देते मित्रांनो. यात तुम्हाला एअरबॅग्स पण अवेलेबल आहेत, ऑटो सिस्टीम आहे ती गाडी. तर हो, आणि तर तुम्हाला सेफ्टी रेटिंग पण ठीकठाक आहे या गाडीच्या, तुम्ही बघू शकता. तसं तुमच्या सोयीनुसार या गाडीला घेण्यासाठी याची जी प्राईस होणार आहे ती शोरूमला बहुतेक 5.5-6 लाखापर्यंत 6 लाखापर्यंत येत असते. बट ही गाडी फर्स्ट ओनर म्हणजे ही गाडी चांगल्या प्रकारे हे एका, तर तुम्हाला ही चांगल्या कंडिशनमध्ये मिळून जाईल साई मोटर्सवरती.
तर याची प्राईज वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. बट ही गाडी तुम्हाला 45 लाखपर्यंत तुम्हाला ही गाडी मिळून जाईल आरामात मित्रांनो. हो, तर नक्की या तुम्ही साई मोटर्सला आणि गाडीला नक्की बाय करा. तर आपण बोनट लॉक करूया आणि बोलूया. तर हो, या प्रकारे ही गाडी होती तर सेलेरिओ. तर या गाडी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये. याची जी प्राईस होणार आहे साई मोटर्सवरती ती होणार आहे 545 होणार आहे, 5,45,000 रुपये होणार आहे. यात पण कुछ काहीतरी निग्लिशेबल होऊन जाईल, कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो. तर या नक्की करा, नक्की या साई मोटर्सला. ही गाडी पण एका चांगल्या कंडिशनला आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तिथपर्यंत बाय मित्रांनो.